वेलकम टू वायझेड चॅनल. तर आता आपण शिकणार आहोत सिंकिंग फंड. आता बघा, सिंकिंग फंड आपण शिकणार आहोत. सिंकिंग फंडचा पहिला तुम्ही अर्थ समजून घ्या. मी मराठीमध्ये सांगणार आहे, तुम्ही थिअरी करून घ्या. हे बघा, आता समजा आपल्याला 3 वर्षानंतर 1,00,000 रुपये पाहिजे. ठीक आहे, तर आपण दरवर्षी किती असं डिपॉझिट करायला पाहिजे की आपल्याला 1,00,000 रुपये भेटतील. आता तुम्ही नॉर्मल म्हणणार 33,333 रुपये दरवर्षी टाकले तर 1,00,000 रुपये भेटणार. पण मला 10% मला इंटरेस्ट भेटत आहे ह्या वर्षी पण, या वर्षी पण आणि या वर्षी, असं टोटल मला 1,00,000 रुपये पाहिजे. तर 1,00,000 रुपये कसे होतील, हे तिन्ही वर्ष मिळून 1,00,000 रुपये मला पाहिजे. म्हणजे एव्हरी इयर मी किती डिपॉझिट करायला पाहिजे ऍट द रेट ऑफ 10%, तर 1,00,000 रुपये होतील. ह्याला म्हणते सिंकिंग फंड. मग त्याचा एक फॉर्म्युला आहे, फक्त एकदम सोपा आहे की अमाऊंट इज इक्वल टू, तुम्हाला फ्युचर व्हॅल्यू दिलेली असणार, इन टू आर डिवायडेड बाय 1 प्लस आर रेस टू एन मायनस 1. आता बघा, 1 प्लस आर रेस टू एन मायनस 1 हे तुम्ही शिकलेलाच आहात कंपाऊंडिंग इंटरेस्टमध्ये. 1 प्लस आर रेस टू एन कसं काढायचं आहे, मी मस्तपैकी एक एक्झाम्पल घेतो, मस्तपैकी तुम्ही सॉल्व्ह करून दाखवा की फ्युचरमध्ये आपल्याला 1,00,000 रुपये पाहिजे 10% वर आणि 3 वर्षानंतर पाहिजे. तर हेच आपण वरचं सॉल्व्ह करूया. बघा, फ्युचर व्हॅल्यू आपल्याला माहित आहे, फ्युचर व्हॅल्यू किती आहे, 1,00,000 रुपये. 1,00,000 रुपये आपल्याला पाहिजे आणि रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे, 10% म्हणजे 0.10 डिवायडेड बाय 1 प्लस 0.10 3 वर्षानंतर पाहिजे, म्हणून नंबर ऑफ इयर 3 झाले, -1. सोपं आहे. हे बघा, 1,00,000 इंटू 0.10 कॅल्क्युलेटर घेतलं, 1,00,000 इंटू 0.10 इज इक्वल टू 10,000 वर आलं, डिवायडेड बाय केलो 1.1. हे बघा, 1 प्लस 0.10 1.1 केलो. आता 3 आहे, तर इथं कोपऱ्याला किती असायला पाहिजे, 4, म्हणजे 4 इंटू 4, इथं 4 दिसायला पाहिजे आता. ठीक आहे, आलं का, 1.331. हे -1 इथं आत्ताच करून टाकतो, -1 आलं, हे 0.331 म्हणजे 10,000 डिवायडेड बाय 0.331 म्हणजे उत्तर किती आलं, 30,211.48. बरोबर. म्हणजे तुम्ही एव्हरी इयर 30,211 हे डिपॉझिट केलात, 1 2 3 असं 3 टाइम डिपॉझिट केलात, तर आपल्याला 1,00,000 रुपये भेटतील. ह्याला म्हणतात सिंकिंग फंड आणि ह्याचा फॉर्म्युला आहे, कळलं. आता मी अजून एक मस्तपैकी एक्झाम्पल घेतो, चला सॉल्व्ह करूया. एकच मिनिट. बघा, तुम्हाला दिसते ना, ओके ओके. चला, मी पहिला फॉर्म्युला लिहून घेतो. अमाऊंट इज इक्वल टू FV इंटू आर 1 प्लस आर रेस टू एन मायनस 1. तर आपल्याला फ्युचर व्हॅल्यू समजा, आता बघा इथं 1,00,000 रुपयेच पाहिजे समजा. रेट ऑफ इंटरेस्ट 10% आहे आणि समजा आपल्याला नंबर ऑफ इयर 5 वर्ष दिलेत. ठीक आहे, तर अमाऊंट इज इक्वल टू FV, हे तर FV इंटू आर मी लिहिलेलं आहे डायरेक्ट, आता तुम्हाला लिहून देतो. 1,00,000 फ्युचर व्हॅल्यू आहे, इंटू 10% म्हणजे 0.10 झालं, डिवायडेड बाय 1 प्लस आर. 1 प्लस आर कुठलं आहे, 0.10 रेस टू एन किती आहे, 5 वर्ष -1 बरोबर. 1,00,000 इंटू 0.10 तुम्हाला माहिती आहे 10,000. हे तुम्ही करून बघा, काही विषय नाही. 1 प्लस 1.1 झालं बघा. आता करतो बघा, 1 प्लस 0.10 इज 1.1 बरोबर. तर थोडं खाली करतो, तुम्हाला दिसेल ना, ओके दिसतं तर तुम्हाला. ठीक आहे, हे बघा 1.1, एक मिनिट दिसतंय, ओके का, ओके ठीक आहे, दिसते, काय प्रॉब्लेम नाही. 1.1 रेस टू, तुम्हाला 5 वर्ष म्हटलंय, तर इथं 6 पर्यंत तुम्ही जायला पाहिजे, इंटू 6 पर्यंत गेलं बरोबर, त्याला -1 केलं, इज इक्वल टू 61,051 म्हणजे 0.61,051 म्हणजे 61.1. ह्याला 10,000 डिवायडेड बाय हे करावं लागेल, सोपं आहे. बघा, 10,000 डिवायडेड बाय 0.61051, आन्सर आला आपलं 16,379.74. म्हणजे जवळजवळ 16,380 रुपये माझ्यामध्ये. तर 80 रुपये तुम्हाला दरवर्षी डिपॉझिट करावं लागेल. अशा प्रकारे सिंकिंग फंड संपलेला आहे. धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण EMI बघूया मस्तपैकी, नाहीतर ॲन्युटी बघूया. ॲन्युटीचे मस्त 4 फॉर्म्युले बघूया. खूपच अवघड आहे असं पण म्हणता येत नाही आणि सोपं पण म्हणता येत नाही. तुम्ही फक्त रेडी राहा. चला, बाय बाय, सी यू.